नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात असलेल्या पिटेझरी या गावामध्ये मागील अनेक वर्षांपासनं एक गावकऱ्यांचा हक्काचं पाणी मिळावं यासाठी इथे एक नैसर्गिक मोठा तलाव आहे. मात्र या तलावाची परिस्थिती जर आता बघितली तर कोरडा ठाक पडलेला आहे. बघू शकतो आपण पिठेझरीचा हा तलाव निसर्गाच्या अगदी सानिध्यात नटलेला आहे. चारी बाजूने दऱ्याखोऱ्या आणि जंगलामध्ये हा जंगलाच्या मधोमध असलेला हा तलाव, आज या तलावामध्ये पाण्याचा एक बूंदही नाही. पावसाळ्यामध्ये हा तलाव पूर्णपणे भरलेला असतो. डिसेंबरपर्यंत, नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत हा तलाव पाण्याने भरलेला असतो. मात्र आता जर परिस्थिती बघितलं तर इथे कुठल्याही पद्धतीचं पाणी दिसत नाही. किंबहुना यामुळे या तलावामध्ये डिसेंबरपर्यंत या जंगलामध्ये वाघीर सफारीसाठी आलेले पर्यटक मोठ्या प्रमाणात या जंगलाच्या सानिध्यात इथे मोठ्या प्रमाणात पशुपक्षींचा विहार असतो. तो बघण्यासाठी, त्यांचा मुंजूळ आवाज, त्यांची किलबिलाट ऐकण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात पर्यटकही येत होते. मात्र आता पर्यटकांनी सुद्धा इथे पाणी नसल्याने पाठ दाखवलेली आहे. खरोखरच या तलावामुळे पर्यटकच नव्हे तर या गावातील आणि गाव परिसरातील ग्रामस्थही त्रस्त झालेले आहेत. त्यांचा शेतीचा जो व्यवसाय होता तोही काही प्रमाणात ठप्प पडलेला आहे. आपल्यासोबत एक ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगाल दादा, आपलं काय नाव आहे आणि काय नेमकी इथं परिस्थिती आहे? माझे नाव आहे महेश शालिग्राम नेवारे. मी इथला स्थानिक नागरिक आहे. इथला असं लोकांचा प्रश्न आहे की हा गाव तलाव कित्येक काळापासून केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनसुद्धा येथील कामं वगैरे झालेले नाही आहे. परंतु ह्या तलावामध्ये साधारणतः पावसाळ्यात पाणी असतो आणि नोव्हेंबर डिसेंबरनंतर तलावात पूर्ण खाली होतो. म्हणजे हा तलाव हा पाझर आहे. पण लोकांमध्ये शासनाकडे मागणी करूनसुद्धा इथले कर्मचारी वर्ग यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. ह्या तलावामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, रायपूरपासून पर्यटक येतात आणि पर्यटकांना एक पक्ष्यांची आवड असल्यामुळे ते पक्षी बघायला येतात. परंतु त्यांना पाणी नसल्यामुळे पक्षी बघता येत नाही. आणि असा प्रश्न असल्यामुळे की याचा स्थानिक लोकांचा रोजगार पण थोडा याच्यामध्ये आलेला आहे. आणि इथले शेतकरी आहेत, त्या शेतकरी वर्गाला दुबार पेरणीचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी थोडी खोलामध्ये गेलेली आहे. तरी हा तलाव व्यवस्थित बनला पाहिजे ही अशी आमची मागणी आहे. निश्चितच राज्य सरकार गाड मुक्त तलावाची योजना राबवत आहे. मात्र या तलावाकडे राज्य सरकार असो, जिल्हा प्रशासन यांचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे का, असा आता इथे प्रश्न उपस्थित होतच आहे. त्यामुळे या तलावाचं पुनरुज्जीवन करावं अशी मागणी आता ग्रामस्थांकडनं होत आहे. आणि प्रशासन याकडे खरोखर लक्ष देईल का, हा प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.